हे पा आपला जो बॉडीचा पार्ट होता तो आपल्याला असा जॉईन करून घ्यायचा आहे। हे मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेला आहे। आता आपल्याला हे वरचा आणि हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी स्टिच मारून घेते। आपल्याला उलटवून घ्यायचं आहे। उलटवून घेण्याच्या आधी ह्याला आपण खाली स्टिच मारून घेतलेली आहे। हे दोन्ही पार्ट आपण एकमेकांवर ठेवलेत। आपण सरळ बाजूने ठेवूयात म्हणजे आपल्याला याच्यावरती मार्किंग करता येईल। गळ्याचं मार्किंग आपल्याला करायचं आहे, हे बघून ठेवा तुम्ही, म्हणजे हे प्रॉपर बसलेले पाहिजेत, म्हणजे कुठेही त्याचं मार्किंग हलायला नको, एकसारखं बसायला हवं। हे तुम्हाला जर वाटलं की एक्स्ट्रा कापड खूप होतंय तर मग हे कट करून टाका, जेणेकरून हे कटिंगसाठी सोपं जाईल। हे कट केलेलं आहे आपण। आता आपल्याला वरतून जी गळ्याची उंची आहे ती साधारण 2 इंच आपण सोडली आहे। गळ्याची जी लांबी आहे, विड्थ आहे, हा बोटनेक आहे, सो लहान मुलीचा आहे। आपण शोल्डर जे आहेत तिचे ते साधारण 3-2.5 इंच तयार येणार आहेत। सो मी एक्स्ट्रा जे आहे 3 इंचाचं 3 इंचावरती हे मोजून घेतेय। बोटनेकची विड्थ आहे लहान मुलीची, तर ती आपण साधारण 3 इंच गळ्याची 3.5 इंच आपण हे ठेवू शकतो। हे पहा 3.5 इंच राहत आहे। हा राऊंड शेप द्यायचा आपल्याला। इथे आपली नॉट येणार आहे, इथे नॉट बांधणार आहे आपण। बॅक ओपन ब्लाउज आहे आणि खाली साधारण 1.5 ते 4 इंचाची पट्टी येणार आहे। 4 इंचाची पट्टी ठेवूयात आपण। हा गळा राहतोय साधारण 7 इंचाचा, एवढा नको ऍक्च्युली 6 इंचाचाच ठेवूयात आपण, 6 इंच। सो खालची पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा राहील, म्हणजे 4.5 इंचाची साधारण पट्टी राहील। आता ह्याची विड्थ आहे 6 इंच, याचा मध्य आपण काढलाय 3 इंच, आणि याचा जो शेप आहे, जो चौकोन म्हणजे जो कापणीचा आकार येणार आहे तो साधारण 2.5 इंचावर ठेवू आपण। आता बरोबर याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। हा शेप देऊन घेतला। इकडे शेप देऊन घेतला आपण। आता हे आपण कट करून घेणार आहोत। आय थिंक सो की हा अगदी छोटा गळा होईल। तो थोडासा आपण एक्सटेंड करूयात, कारण थोडा मोठा गळा पण चालणार आहे ऍक्च्युली। हे पहा, हे 3 इंच, हे ऑलमोस्ट 7 इंच आहेत। 3.5 इंचावरून आपल्याला मग आकार द्यायचा आहे। सेम पद्धतीत हे आहे। तुम्हाला जसं वाटलं की तुम्हाला तुमच्या पद्धतीत किती मोठा किती छोटा गळा घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता। कटिंग झाल्यानंतर असं मला वाटलं की हा खूपच लहान दिसेल, सो मी थोडासा हा वाढवतीये। म्हणजे आता आपला जो हा सेकंड आहे तो गळा आहे, हा जो आहे ही रेष तो आपला गळा आहे। आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत। इथून सुद्धा हा कट होईल। कट करताना व्यवस्थित तुम्ही बघून घ्या। हे पहा, आता आपलं कटिंग झालेलं आहे। इथे आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आणि हे आपण उलटवून घेणार आहोत। सो फक्त गळ्याला स्टिच करते, खालती पट्टीला इथं स्टिच करणार नाहीये, इथे स्ट्रेट व्हायला। फक्त हा जो आहे चौकोन तिथं मी हे करते। साधारण 1 पायाचं अंतर ठेवून आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत।
तर फिनिशिंग तुम्ही स्टिच करा. डबल स्टिच देणार आहोत. आता हे जे मध्ये आहे आणि कोना आहे तिथे आपण छाड देणार आहोत. थोडासा छाड देताना जरा जपून, नाही तर कापड कट होतं. ही वरची जी शिलाई आहे ती आपण उसवून घेणार आहोत, जी आपण शोल्डरला मारली आहे ती. आणि आता आपण हे उलटवून घेणार आहोत. अस्तर आतमध्ये उलटवून घेणार आहोत. याला आपण गळपट्टी लावलेली नाही आहे. ॲक्च्युली काम थोडंसं सोपं केलेलं आहे, पण ह्याला मोठं माप असेल, फिनिशिंग आपल्याला अगदी व्यवस्थित म्हणजे प्रमाणात हवी असेल तर याला तुम्ही कॅनव्हास लावलेला कधीही चांगला. कॅनव्हासने याचं फिनिशिंग छान येतं. आता याच्यावरती आपण दाबटीप देणार आहोत. थोडंसं ओढून घ्या म्हणजे त्याचं फिनिशिंग छान येईल. खाली पण आपल्याला दाबटीप द्यायचे आणि आपण पट्टी लावणार नाही आहोत. सेम इकडे इथे गळ्यावर इथे पूर्ण आपल्याला स्टिच द्यायचे. स्टिच देताना हे जे भाग आहे त्याच्यावरती तुम्हाला नखाने एकसारखं करून घ्यायचं आहे. नखाने नख मारलं की त्याचं फिनिशिंग छान येतं. ॲक्च्युली प्रेस पण करून घेऊ शकता तुम्ही. हे जो अस्तराचं कापड आहे ते दिसायला नको आपल्याला बाहेर. या पद्धतीमध्ये तुम्हाला याच्यावरती टीप मारायची ओढून घेऊन. पट्टी पण तयार झालेली आहे. सेम पद्धतीमध्ये आपल्याला सेकंड भाग पण तयार करून घ्यायचा आहे, जो नेक्स्ट भाग आहे तो. हे पहा, दोन्ही भाग आपण तयार करून घेतलेले आहेत. हे मी एकमेकांच्या समोर ठेवलेले आहे. हे पहा, आता याला आपल्याला हुकपट्टी करून घ्यायची आहे. हुक आणि लूकपट्टी. इकडच्या साईडला मी हुकपट्टी बनवणार आहे आणि इकडे आपल्याला लूकपट्टी बनवायची. सॉरी, इथे लूकपट्टी असणार आहे आणि इकडे हुकपट्टी असणार आहे. आणि इथे आपण टक्स देणार आहोत. टक्स मी लगेचच देऊन घेते. 2 इंचाचं मार्जिन आहे, 1.5 इंचाचं साधारण. याला टक्स बसेल. टक्स आपण नेहमी ॲज युजल टक्स देऊन घ्यायचा आहे. एक 1/2 इंचाचा टक्स आहे. टक्स देऊन झालेला आहे. सेम पद्धतीत मला दुसऱ्या याला पण टक्स द्यायचा आहे. आपण लूकपट्टी करून घेतोय आपण.
हा फ्रंट भाग आहे, याला पण सेम आपण जसं बॅक जोडला तसंच वर आणि खाली आपण टीप मारून घेणार आहोत आणि गळ्याचा आकार वगैरे देऊन उलटवून घेणार आहोत. बोटनेक गळा आहे, तो गळ्याची रुंदी आपण तिकडे 3.5 इंच ठेवली होती. सेम फ्रंटसाठी सुद्धा आपल्याला 3.5 इंच उंचीच ठेवायची आहे. 3.5 इंच रुंदी सॉरी, आणि उंची जी आहे ती आपण ठेवणार आहोत 3 इंच. म्हणजे फ्रंटचा गळा जो असणार आहे तो 3 इंचाचा असणार आहे, म्हणजे फार अगदी बंद नाही वाटणार. ॲडजस्ट करून बघून घ्यायचं आहे. साडेतीन इंच रुंदी आणि गळा उंची आपण घेऊयात साधारण 3 इंच. हा बोटनेक आहे, सो गोलच गळा ठेवणार आहे मी. आणि गोल गळा पण कापून याला पण आपण उलटवूनच घेणार आहोत. हे उलटवूनच घेणार आहोत आपण. आणि सेम जसं आपण नख मारून याला दाबटीप मारून घेतली होती बॅक पार्टला, सेम पद्धतीत आपण याला सुद्धा नख मारून दाबटीप देणार आहोत गळ्याला आणि खाली. सेम गळ्याला पण चांगल्या प्रकारे तुम्हाला नख मारायचं आहे, जेणेकरून त्याचा शेप व्यवस्थित येईल. आता याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायचे खाली आणि गळ्यावरती, आणि मग नंतर पूर्ण जे अस्तर आहे ते याला जॉईन करून घ्यायचे. सेम पद्धतीमध्ये, ज्याच पद्धतीमध्ये आम्ही तुम्हाला फ्रंटला दाखवलं होतं. हे बघा, फ्रंट भाग आपण उलटवून घेतलेला आहे, त्याला खाली दाबटीप दिलेली आहे आणि टक्स पण मारून मी तयार केलेला आहे. हे पहा, हा फ्रंट भाग आहे आता. आणि आता आपल्याला फ्रंटला बॅक पार्ट आपल्याला जे आहे ते शोल्डर जॉईन करून घ्यायचे. हे मी शोल्डर याला जॉईन करून घेते. साधारण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. दोन्ही बाजूचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. शोल्डर जॉईंट झालेले आहेत आपले. जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बरोबर आकारात ठेवून
जो एक्स्ट्रा आहे तो अगदी नॉमिनल कट करून घ्यायचा आपल्याला मापात. आणि नंतर आपल्याला याला बाही जॉईन करायची. आता आपण हे पहा मी जोडून घेतलेले शोल्डर आणि आता आपल्याला याला बाही जोडून घ्यायची आहे. ॲज युजल आपण जशी नेहमी बाही जोडतो सेम त्याच पद्धतीमध्ये आपण ही बाही जॉईन करणार आहोत याला. दोन्ही कापड फार खेचायची नाहीये. जे कापड तुम्हाला कमी पडेल असं वाटेल तेच कापड नंतर खेचायचंय. हे बरोबर आहे. हार्डली थोडंसं बाही आपली उरते ती आपल्याला थोडीशी ॲडजस्ट करून लावायची. बाहीवर डबल स्टिच देते मी. बाहीला कव्हर टिप मारून घेते. सेम पद्धतीत मी दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे. आता ही कव्हर टिप मारून झालेली आहे आपली. तर आतून एकदा टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी. आतून ही मी टिप मारून घेते. टिप मारून झालेली आहे आपली दोन्ही साईडनं. आता आपल्याला मापाचं जे आहे मेजर म्हणजे आपलं जे मेजर आहे त्यानुसार फिटिंग करायचं आहे. 4 इंच आपण तिचं हे ठेवलं होतं बाहीचं. साधारण ॲक्च्युली 7.5 इंच हे आहे पण मी 4 इंच ठेवते. थोडंसं मार्जिन मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. कमर तिची 24 इंच आहे. साही 24 इथे येते हे. आणि छाती आहे 25 इंच, सॉरी 27 इंच. सो 7 इंचावर 1 इंच मी थोडंसं लूजिंग ठेवते. 7 इंचावरती आपण फिटिंग करून घेणार आहोत. थोडंसं मार्जिन मी एक्स्ट्राच ठेवलेलं आहे म्हणजे कमी जास्त झालं तर त्यांना उसवता येईल आणि फिटिंग करता येईल. असं स्ट्रेट हे येईल. आणि आता आपण फिटिंगची शिलाई देणार आहोत.
सेम फिटिंग त्या बाजूला पण करून घ्यायचंय. हे पहा मी याला आतमध्ये पण टिपा दिलेल्या आहेत, म्हणजे जर गरज लागली तर ते उसवू शकतील. म्हणजे जसं, कारण लगेच घालणं होणार नाहीये, थोडीशी अजून मोठी जरी झाली ती तरी सुद्धा तिला ते यूज करता येईल. मी उलटवून दाखवते. याला प्रेस केल्यावर हे छान बसेल. प्रेस करणं अतिशय आवश्यक असतं, म्हणजे फिनिशिंग छान बसतं. हा बॅक पार्ट आहे. हा ब्लाऊज रेडी आहे आपला. आणि आता याला खाली मी फ्रिल जॉईन करणार आहे, जशी हाताला फ्रिल जॉईन केली आहे सेम तशीच. तुम्हाला फ्रंट पण दाखवते. फ्रंटला हा असा दिसतो. ॲक्च्युली आत्ताच शिवून झालेला आहे आणि थोडं कडक कापड आहे, त्यामुळे हे होत नाही आहे. प्रेस केल्यावर पण मी तुम्हाला एकदा दाखवते विथ घागरा. आणि त्याला मी मागे लटकन वगैरे लावणार आहे, सॉरी नॉट वगैरे लावणार आहे, सो ते पण मी दाखवते. आता आपण याला खाली फ्रिल जॉईन करायचं, इथे आपल्याला फ्रिल जॉईन करायची आहे, सो ते पण मी तुम्हाला दाखवते. हे पहा, फ्रिल ऑलरेडी तयार केली आहे, तयार करून घेतली आहे फ्रिल, म्हणजे आपला टाइम सेव्ह होईल. आणि जशी आपण बाहीला फ्रिल लावली सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला याला सुद्धा फ्रिल लावायची आहे. आता आपल्याला ब्लाऊजला पण फ्रिल लावून घ्यायची सेम पद्धतीत, ज्या पद्धतीमध्ये आपण बाहीला लावून घेतली होती खाली. एवढी आपली उरती आहे, एवढी फ्रिल उरली आहे. सेम पद्धतीमध्ये आपल्याला वरून पण एक टिप घालून घ्यायची, म्हणजे ते आणखीन चांगलं फिक्स होईल. त्या ठिकाणी थोडं मार्जिन वगैरे घेतल्यामुळे थोडंसं जाड आलं आहे, तिथे जरा जपून सुई तुटायला नको आपली. हे पहा, रेडी आहे आपला ब्लाऊज. आता हा घातल्यावरच याचं फिटिंग कळेल. ही स्लीव्ज आहे आपली आणि हा बॅक. ॲक्च्युली त्याला इस्त्री केल्यावरती त्याचं फिनिशिंग दिसेल. मी तुम्हाला ते विथ घागरा आणि त्याचं ते लटकन आणि त्याचं जेव्हा फिनिशिंग होईल तेव्हा मी तुम्हाला हा शेअर करेन व्हिडिओ. सो कसा वाटला माझा हा स्टिच केलेला आजचा ब्लाऊज, प्लीज मला कमेंट करा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन डिझाईन शिकण्यासाठी माझ्याशी कायम अटॅच राहा. थँक्यू.